सध्या तुरुंगात असलेला कुख्यात गुंड बंडू अंदेकरचा पाय आणखी खोलात येणार आहे, कारण ऑलरेडी इतके सगळे गुन्हे दाखल झालेले असताना बंडू अंदेकरवर आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे। हा जो गुन्हा आहे तो आर्म्स ॲक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर आलेली जी काही माहिती आहे, या माहितीच्या नुसार काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ऑपरेशन उमरटी राबवलेलं होतं। खरं तर पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून किरकोळ भांडणांमध्ये सुद्धा पिस्तुलांचा वापर वाढलेला आहे, शस्त्रांचा वापर वाढलेला आहे। त्यामुळे अनेक दिवसांमधला रेकॉर्ड जर पुणे पोलिसांचा काढला गेला तर या सगळ्यामध्ये अनेक आरोपी आहेत, ज्या आरोपींनी ज्या गुन्ह्यांमध्ये अशा पद्धतीची हत्यारं वापरली, पिस्तूल असेल किंवा धारदार शस्त्र असतील, किंवा अनेकदा अशा पद्धतीने पिस्तूल विकण्यासाठी आणलेले होते आणि जे विकण्यासाठी आणलेले पिस्तूल हस्तगत केले गेले होते। अशी अनेक प्रकरणं होती। जेव्हा जेव्हा या वेपन्सचा नेमका मूळ स्रोत काय आहे किंवा हे वेपन नेमके कुठून येत आहेत हे जेव्हा जेव्हा शोधलं गेलं, तेव्हा एक कॉमन नाव समोर येत होतं, ते म्हणजे मध्य प्रदेश। अनेक शस्त्र ही मध्य प्रदेशातूनच महाराष्ट्रात येतात आणि त्याच अनुषंगाने जेव्हा पोलिसांनी आणखी तपास केला त्यावेळी पुणे पोलिसांच्या हाती असं लागलं की मध्य प्रदेशात उमरती किंवा उमरटी नावाचं एक गाव आहे। या गावामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रांचे कारखाने आहेत। याच कारखान्यांमधून पिस्तूल असतील किंवा मग इतर काही धारदार शस्त्र असतील, कोयता वगैरे यासारखी शस्त्र असतील, ही त्या ठिकाणी बनतात आणि तिथूनच मोठ्या प्रमाणात पुण्यातले गुंड, पुण्यातले गुन्हेगार हे शस्त्र आणतात आणि मग इथे येऊन त्याच शस्त्रांच्या जोरावर गुन्हे केले जातात। हे जेव्हा पुणे पोलिसांना कळलं, अनेक दिवसांपासून पुणे पोलीस ह्या ऑपरेशन राबवण्याच्या तयारीत होते। ते ऑपरेशन गेल्या आठवड्यात पुणे पोलिसांनी राबवलं। पोलिसांचं 105 जणांचं पथक होतं। यामध्ये झोन फोर्सचे डीसीपी आहेत सोमय मुंडे सर, ते सुद्धा या सगळ्यामध्ये लीड करत होते आणि त्यांनीच या सगळ्याचं लीड करत असताना 105 वेगवेगळे पथकातले पोलीस असतील, काही कर्मचारी, काही सिनियर लेवलचे ऑफिसर्स, काही वेगवेगळ्या स्क्वॉडमधले पोलीस, असे सगळे मिळून 105 पोलीस होते। जे पोलीस महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये गेले, तिथल्या स्थानिक पोलिसांशी पहिल्यांदा या संदर्भात चर्चा केली आणि त्यानंतर हे संपूर्ण पथक उमरटीमध्ये दाखल झालं। पहाटेच्या सुमारास ही सगळी रेड मारली गेली। या रेडमध्ये मोठ्या प्रमाणात काही हत्यारं सुद्धा जप्त करण्यात आली। त्याचबरोबर हत्यारं बनवण्यासाठीचा जो कच्चा माल लागतो तो कच्चा माल जप्त करण्यात आला। काही यंत्र वगैरे, मशीन्स वगैरे सुद्धा या सगळ्यामध्ये जप्त केल्या गेल्या। त्या ठिकाणून तेव्हा 7 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते, ज्या 7 आरोपींकडून संपूर्ण चौकशी जी आहे ती पुणे पोलीस करताना दिसत होते। याच चौकशीमधून वेगवेगळी माहिती समोर आली। त्या माहितीमध्ये असं कळलं की गेल्या काही दिवसात पुण्यामध्ये ज्या मोठ्या हाय प्रोफाईल केसेस घडलेल्या आहेत, त्या बहुतांश केसेसमध्ये इथूनच आलेल्या पिस्तूल किंवा हत्यारं जी आहेत ती वापरण्यात आली। सगळ्यात महत्त्वाची केस या सगळ्यातली जर आपण पाहायला गेली तर सगळ्यात पहिला खून झाला होता तो शरद मोहोळचा। कुख्यात गुंड शरद मोहोळला ज्या पिस्तूलनी मारलं गेलं, ज्यांनी गोळ्या झाडल्या होत्या, ती पिस्तूल सुद्धा याच गावची होती। त्यानंतर वनराज अंदेकरचा खून झाला। वनराज अंदेकरांच्या खुनासाठी वापरलेलं पिस्तूल सुद्धा इथूनच आणलं होतं। त्यानंतर अंदेकर गँगने त्यांचा वनराज अंदेकरचा जो बदला होता तो घेण्यासाठी आयुष कोमकरला गोळ्या झाडल्या, ते सुद्धा पिस्तूल इथूनच आणलेलं होतं। त्यानंतर गणेश काळेला गोळ्या झाडल्या गेल्या, ते सुद्धा पिस्तूल याच गावातून आणलेलं होतं। त्यामुळे पुण्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात उमरतीमधले पिस्तूल किंवा इतर जे हत्यारं आहेत ती किती मोठ्या प्रमाणात पुणे शहरामध्ये येतात आणि त्याच्यातून किती मोठमोठे गुन्हे घडतात हे पुणे पोलिसांना कळलं होतं। पुण्यातल्या गुन्हेगारांचं सगळ्यात हक्काचं ठिकाण आपण म्हणू शकतो, ज्या ठिकाणून हे पिस्तूल मागवतात किंवा स्वतः जाऊन आणतात, ते ठिकाण आहे हे उमरती। गावठी कट्टा ज्याला आपण म्हणतो किंवा गावठी स्वरूपाचे हे सगळे पिस्तूल असल्याचं दिसतं आणि हे सगळे पिस्तूल त्याच ठिकाणून पुण्यामध्ये येतात, महाराष्ट्रात येतात। खरं तर मोठ्या संख्येने महाराष्ट्रातले अनेक गुन्हेगार हे सगळे पिस्तूल मागवतात आणि त्याच अनुषंगाने गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल 1000 पिस्तूल जे आहेत ते महाराष्ट्रात मागवले गेले होते याच गावामधून। आणि पुण्यातले सुद्धा अनेक टोळ्या आहेत, अनेक मोठ्या ज्या प्रचलित टोळ्या आहेत, कुख्यात टोळ्या आहेत, त्या टोळ्यांकडून सुद्धा इथले पिस्तूल मागवले जातात। त्यामुळे त्या अनुषंगाने आता ऑलरेडी बंडू अंदेकर हा तुरुंगात आहे, त्याची टोळी संपूर्ण तुरुंगात आहे। कारण आहे ते म्हणजे आयुष कोमकरचा मृत्यू आणि त्याच्यानंतर गणेश काळेचा मृत्यू। दोन्ही खुनांच्या केसमध्ये ते ऑलरेडी आत असताना या दोन्ही खुनांसाठी त्यांनी सुद्धा याच गावातून पिस्तूल आणल्याचं समोर आल्यामुळे आता आर्म्स ॲक्टच्या अंतर्गत बंडू अंदेकरवरती गुन्हा दाखल होणार आहे। त्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये सुद्धा सहआरोपी केले जाणार आहे। त्याचबरोबर ज्या कुणी अशा पद्धतीने पिस्तूल त्या ठिकाणून आणलेले होते त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत। त्यामुळे मुळात जर आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून बंडू अंदेकर आणि त्याची गँग जी आहे ती तुरुंगामध्ये आहे। निवडणुका लागलेल्या आहेत। बंडू अंदेकरच्या घरातले अनेक लोक निवडणुकांसाठी इच्छुक आहेत।
कदाचित तुरुंगातून ते निवडणुका लढवण्याच्या प्रयत्नात असल्याचं वगैरे सुद्धा बोललं जात होतं। आणि त्याच अनुषंगाने आता जेव्हा बंडू अंदेकरवर आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे, त्याचा जामीन त्यामुळे होऊ शकत नाही, म्हणजे कदाचित त्याला जामीन मिळेल आणि निवडणुकांपर्यंत हे सगळे बाहेर येतील अशी एक चर्चा सुरू होती। मात्र या चर्चांना आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे, कारण आणखी एक गुन्हा या सगळ्यात दाखल होईल। त्यामुळे आता हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर बंडू अंदेकरवर आणखी कोणती कारवाई होते आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात आणखी कुणाकुणावरती हे सगळे आर्म्स ऍक्ट अंतर्गतले गुन्हे दाखल होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।